पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत. आजचा श्लोक आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. श्रीराम. मंडळी, या श्लोकामध्ये समर्थाने आपल्या दैनंदिन जीवनाची आखणी कशी असावी हे फार सुंदर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. मंडळी, आपल्या जीवनामध्ये रोजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. आपल्या दिवसाचे दोन भाग फार महत्त्वाचे असतात. त्या दोन भागांच्या मध्ये जो काळ आहे तो त्या दोन भागांच्या वरती कसा आपण जातो तो दिवसाचा काळ हे अवलंबून आहे. ते दोन भाग कोणते? तर दिवसाची सुरुवात आणि आपल्या दिवसाचा शेवट, ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला मी आपल्या दिवसाचा शेवट कसा करावा हे सांगतो. आपण आपले सगळे नित्यकर्म उरकल्यानंतर, रात्रीचे भोजन, शतपावली फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेला आपल्या अंथरुणावरती आपण आपलं शरीर टाकतो, म्हणजे विश्रांती करता झोपतो, त्यावेळी त्याच्या आधी 2 मिनिटं आपण अंथरुणावरती स्वस्थ बसावं, श्वास दीर्घ घ्यावेत, मन एकाग्र करावं आणि दिवसभर आपण काय काय केलं, आपल्या हातून काय काय गोष्टी घडल्या, कुणाकुणाशी काय बोललो, कुणाकुणाशी कशी वर्तणूक केली, हे सगळं स्मरणामध्ये आणावं आणि एका बाजूने आपण ते मनातून सगळं आपण बाहेर काढून टाकतो अशी कल्पना करावी. एखादा आपण भांडं किंवा एखादी पिशवी आपण रिकामी करतो पालती करून, त्याप्रमाणे दिवसभराच्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या घडलेल्या आहेत त्या मनातून हळूहळू बाहेर काढाव्यात. मन मोकळं करावं आणि रिकामं मन, स्वच्छ मन करून भगवंताचं चिंतन करून जर आपण अंथरुणावर झोपलो तर मंडळी, दिवसभराच्या श्रमाने जे झालेले कष्ट असतात, जो त्रास असतो, ज्या मानसिक यातना झालेल्या असतात, त्या सगळ्या निघून जातात आणि छान अशी झोप आपल्याला लागते. आणि भगवंताचं चिंतन केल्यामुळं दिवसभर जे काही कर्म झालं, भगवंताला म्हणावं, देवा, बरं वाईट माझ्या हातून काही घडलं असेल कळत न कळत, त्याची मला क्षमा कर आणि उद्याचा माझा दिवस चांगला असू द्या, असं चिंतन करून झोपावं. उत्तम झोप लागते. तसेच दिवसाची सुरुवातही फार महत्त्वाची आहे. ती सुरुवात करत असताना कशी करावी हे समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. समर्थ असं म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बाबा रे, प्रभाते, प्रभाते या शब्दाचा अर्थ सूर्योदयाच्या आसपासची अगोदरची वेळ बरं का. नाहीतर तुमच्या आमची प्रभात होते सकाळी 8:30 वाजता, त्याला प्रभात म्हणत नाहीत. मनुष्यानं प्रभाती म्हणजे सकाळी लवकर उठावं, ही पहिली गोष्ट आहे. सूर्योदयाच्या आधी जो उठतो त्याच्या आरोग्यावरती खूप चांगले परिणाम त्या वातावरणाचे होत असतात. ब्रह्ममुहूर्ताला उठणं तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नाही, परंतु सूर्योदयाच्या आधी उठावं आणि उठल्यानंतर अंथरुणामध्येच आपण उठून बसावं आणि काय करावं, उशाजवळ ठेवलेला मोबाईल घ्यावा आणि उघडून बघावा. हे करावं काय? आम्ही सर्वजण दैनंदिन जीवनामध्ये तेच करतो. रात्री झोप लागेपर्यंत मोबाईल चालू असतो आणि सकाळी उठल्या उठल्या पहिली जर नजर कशावर असेल तर मोबाईलवर असते. आता त्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी असतील असं नाही मंडळी. मी मोबाईलला दोष देत नाही, कारण हे सगळं चाललंय ते आपलं मोबाईलच्या माध्यमातूनच चाललेलं आहे. परंतु त्याचा वापर कसा आणि किती करावा ह्याचा विचार मात्र आपण जरूर केला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर काय करावं? नामदेव महाराजांनी सुंदर सांगितलं, पहा, उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटीत, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. नामदेव महाराज म्हणतात, उठल्यानंतर पहाटे पहाटे आपण आपले सूर्योदयापूर्वी आपले ज्यावेळेला डोळे उघडतात त्यावेळेला डोळ्यासमोर प्रथमतः भगवंताची मूर्ती दिसली पाहिजे. भगवंताचं दर्शन डोळ्याला पहिल्यांदा झालं पाहिजे आणि ते जर झालं तर मग मात्र दिवस आपला सगळा सुंदर जातो. आता जर मूर्ती नसेल आपल्या समोर तर आपण काय करावं? भगवंताचं मनामध्ये ध्यान करावं, ध्यान रूपानं भगवंताचं चिंतन करावं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, रामाचं चिंतन करावं. कारण
सकाळी मन आपलं ताजं टवटवीत असतं, कोणतेही विकार मनावरती सकाळी सकाळी नसतात. अशा स्वच्छ जशी कोरी पाटी असते, त्या कोरी पाटीवरती अक्षर लिहिल्यानंतर चांगलं दिसतं गिजबीट पाटीपेक्षा, तसं सकाळच्या वेळी भगवंताचं ध्यान अतिशय सुंदर होतं. सकाळी भगवंताचं ध्यान करावं. प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि त्यानंतर चिंतन झाल्यानंतर काय करावं? पुढे वैखरी राम आदी वदावा. मग आपल्याला भगवंताने वाचा दिलेली आहे. वाचेचं महत्व आपण पहिल्या श्लोकाच्या वेळेला बोललेलो आहे. ही वाचा इतर कोणालाही देवाने दिलेली नाही, फक्त माणसाला दिलेली आहे. मग इतर कोणतेही शब्द तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी दिवस उगवल्यानंतर जर त्या तोंडातून भगवंताचं नाम जर बाहेर पहिल्यांदा पडलं तर आपण किती धन्य होऊ. आपण उठल्यानंतर काय शब्द उच्चारतो त्याच्यावरती आपल्या दिवसभराचा सगळा दिनक्रम अवलंबून असतो, किंवा आपण उठल्यानंतर काय पाहतो त्याच्यावरती पुढचा दिवस आपला कसा जातो हे ठरलेलं असतं. म्हणून आपण नेहमी म्हणतो पहा की आज कोणाचं तोंड बघितलं काय माहिती, दिवस सगळा वाईट गेला. याचा अर्थच असा आहे की दिवस उगवल्यानंतर काय पाहतो, दिवस उगवल्यानंतर काय विचार करतो, दिवस उगवल्यानंतर पहिल्यांदा काय बोलतो, याच्यावरती दिवसाचं सगळं भवितव्य अवलंबून आहे. म्हणून उठल्यानंतर पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणावं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं, श्रीराम जय राम म्हणावं. जे आपले आराध्य दैवत असेल त्या देवताच्या नावाचं चिंतन करावं. हे वैखरीचं असणारं वैभव आहे. म्हणून पुढे वैखरी राम आदी वदावा. ह्या रामाचं चिंतन करावं असं महाराज म्हणतात. रामाचं नाम मुखानं उठल्यानंतर पहिल्यांदा घ्यावं. हे सगळ्यात महत्त्वाचे आपल्या जीवनशैलीतला एक भाग आहे. आपण म्हणतो ना, दिवस आपले चांगले जात नाहीत, मनाला स्वस्थता मिळत नाही, मनाला खूप प्रकारचे असे त्रास होतात. मंडळी, आपण हे जर 6 महिने आपल्या रोजच्या जीवनामध्ये करून बघा, बदल नाही झाला तर संतांची वचनं खोटी ठरवता येतील आपल्याला. इतकी ताकद संत वचनामध्ये आहे. पण आपण हे करून बघितलं पाहिजे. असा प्रयत्न आपण अवश्य करावा. पुढे वैखरी राम आदी वदावा. आणि नंतर महाराज म्हणतात, मग गेल्या भागामध्ये आपण बोललो की भक्ती करत असताना सदाचार ही माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपला आचार, आपले विचार आणि आपला उच्चार ह्या तिन्हीची सांगड बसली पाहिजे. आपले विचार वेगळे, आपलं वागणं वेगळं आणि आपला उच्चार वेगळा असं जर असेल तर चालत नाही. विचारही शुद्ध असायला पाहिजेत, त्याप्रमाणे आचरणही शुद्ध असायला पाहिजे, आणि मुखातून शब्द बाहेर पडणारे तेही शुद्ध असायला पाहिजेत. या तिन्ही गोष्टीला सदाचार असं म्हटलेलं आहे. सद आचार असा त्या शब्दाची फोड आपल्याला करता येईल. सत या शब्दाचा अर्थ परमात्म्याकडे जाणारं, सत्य असणारा परमात्मा, त्याच्याकडे जाणारं जे आचरण आहे त्याला सदाचार असं म्हणतात. तो सदाचार आपल्या जीवनामध्ये असावा. चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि चांगला विचार करावा. ह्या तिन्ही गोष्टींचा परिणाम मंडळी आपल्या स्वतःवरती चांगला होत असतो. परमार्थ जो करायचा आहे ते आपल्या स्वतःला सुधारण्याकरता, आपल्या स्वतःची उन्नती होण्याकरता, आपण स्वतः आपल्या आहे त्या स्टेपपेक्षा वरच्या स्टेपला प्रत्येक पायरीनं उन्नत व्हावं, याकरता परमार्थ आपल्याला करायचा असतो मंडळी. आणि तो करत असताना ह्या जर गोष्टींचं आपण दैनंदिन जीवनामध्ये पालन केलं तर निश्चितपणानं आपल्या जीवनामध्ये आनंदाला काही कमी पडणार नाही, सुखाला काही कमी पडणार नाही. याकरता संत महात्म्यांनी हे प्रयत्न आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत. ह्याचा विचार आपण जरूर करावा मंडळी. असं या श्लोकाचं चिंतन आपण आजच्या भागामध्ये केलं. चिंतन कसं वाटलं मंडळी जरूर कळवा. लाईक द्या चॅनलला, चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करा मंडळी. रामकृष्ण हरी. नमस्कार.